काल काही मोठ्या आर्थिक तज्ज्ञांनी भारत सरकारला एक अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे आणि त्यांची मागणी सध्या संपूर्ण मार्केटमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. त्यांची मागणी काय तर फॉरेन इन्व्हेस्टर्सवरचा कॅपिटल गेन टॅक्स कमी करा. कारण त्यांच्या मते भारताला जर पुढच्या दशकात जगातील सर्वात मोठं इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन बनवायचं असेल तर फॉरेन इन्व्हेस्टर्सला आकर्षित करणं अत्यंत गरजेचं आहे. काल मार्केटमध्ये याच मुद्द्यावर मोठी चर्चा झाली कारण सध्या फॉरेन इन्व्हेस्टर्सना भारतात 3 मोठे रिस्क दिसतात. पहिला म्हणजे रुपयाची घसरण, दुसरा जास्त टॅक्स आणि तिसरा ग्लोबल अनिश्चितता. आता समजा एखाद्या विदेशी गुंतवणूकदाराला भारतामध्ये 12% रिटर्न मिळवला पण रुपया कमजोर झाला आणि टॅक्स भरावा लागला तर त्याचा फायनल प्रॉफिट खूप कमी होतो. म्हणून अनेक मोठे फंड आता भारताऐवजी इतर देशांकडे वळताना दिसत आहेत. पण जर सरकारने टॅक्स कमी केला तर परिस्थिती बदलू शकते. भारतात पुन्हा मोठ्या प्रमाणावरती फॉरेन मनी येऊ शकतो, शेअर बाजाराला स्थिरता मिळू शकते आणि रुपयालाही आधार मिळू शकतो. म्हणून पुढच्या बजेटमध्ये सरकार काय निर्णय घेतं याकडे आता संपूर्ण मार्केटचं लक्ष लागलेलं आहे. कारण हा निर्णय भारताच्या आर्थिक भविष्यासाठी खूप मोठा ठरू शकतो.